हाय हॅलो नमस्ते, मी सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप हाही व्हिडिओ तुम्हाला आवडेल. हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर झालं असं, सामान भरून झालाय आठवडा, पण त्यांनी ना आज 7 दिवसानंतर सामान घेऊन आले. काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम झाला होता ना काहीच कळत नव्हतं. नेहमी ती लोकांना लवकर सामान घेऊन येतात, पण ह्यावेळेस त्यांना ना खूप उशीर झाला म्हणजे अक्षरशः आम्हाला मॉलमध्ये जाऊन विचारावं लागलं की सामान आणायला काय प्रॉब्लेम झाले. तर त्यांच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या डिलिव्हरीजना लेट झालं होतं. तर 7 दिवसानंतर सामान आलं आणि सामान येऊन पण 2 दिवस झाले होते, पण ते मला लावायला भेटत नव्हतं. आता काय करणार ना, एका लहान मुलाची आई आहे मी. माझं बाळ 2 महिन्याचं आहे. ते रडायला लागलं की त्याला घ्या, त्याला शांत करा, त्याला दूध पाजा. तर त्याच्यामुळे माझा ना अख्खा दिवस त्याच्या हाताखाली जातो. तर सामान येऊन 2 दिवस झाले होते, पण ते लावायला काय भेटत नव्हतं. तर म्हटलं आज लावून टाकूया, कारण घरातलं सामान संपत आलंय आणि तिथे जाऊन ना ते सामान शोधून काढायला ना खूप वैताग आला होता. तर पहिलं तर ना सर्व डबे बघितले, तर डबे दिसताना स्वच्छ दिसत आहेत, पण त्यांच्यावरती लिटरली खूप धूळ साचली होती. पूर्ण डबे चिकट झालेत. आता कसं झालंय, इथे आमच्या इथे ॲडजस्ट फॅन आहे, पण ना तो एका साईडला लावलाय आणि ओटा एका साईडला, खिडकी एका साईडला, त्याच्यामुळे ना सगळं असं खूप चिकट होऊन जातं. तर पहिलं मी आपलं साफ करायची, पण आता बाबू झाल्यापासून ना एवढा वेळच भेटत नाही की मी साफ करेन. तर पहिलं तर सर्व म्हटलं डबे साफ करून घेऊया स्वच्छ. तर पहिलं डबे साफ करताना एक प्रॉब्लेम होतो ना की त्याच्यामध्ये असलेलं धान्य कुठे काढून ठेवायचं, हा मेन प्रॉब्लेम असतो. घासायला काही वाटत नाही, पण ते सगळं रिकामं करायला ना खूप कंटाळा येतो. तर मग असं थोडं भांडी घेतली आणि त्याच्यामध्ये ते रिकामं केलं. एक ताट घेतलं, ताटामध्ये पण थोडं एका साईडला ओतून घेतलं आणि मग म्हटलं सगळी भांडी घासून घेऊया. आता कसं झालंय, मी मगाशी बोलली की मला ना म्हणजे बाबू झाल्यापासून म्हणजे जास्त काम करायला भेटत नाही, कारण माझा वेळ त्याच्या हाताखालीच जातो. तसं ना मला 9वा महिना लागला ना, तेव्हा पण मला काम म्हणजे मी काम कमी करायची. 8 महिने मी एवढं काम केलंय ना सगळं व्यवस्थित, कारण मला नॉर्मल डिलिव्हरी हवी होती म्हणून. पण 9वा महिना लागला ना, तेव्हा मला माझ्या मैत्रीण मला बोलली होती की जे बाळ ना 9 महिने 9 दिवस घेऊन येतं ना, ते बाळ खूप हेल्दी असतं. तर माझ्या ना डोक्यामध्ये तेच बसलं होतं की काही झालं ना तरी माझं बाळ 9 महिने 9 दिवसच घेऊन येणार आणि ते एकदम हेल्दी असणार. आणि तेच खरं झालं. 19 नोव्हेंबरला मला 9 महिने पूर्ण झाले आणि 16 नोव्हेंबरला 9 महिने पूर्ण झाले आणि माझा बाबू झाला 19 नोव्हेंबरला. म्हणजे माझं बाळ 9 महिने 3 दिवस बरोबर घेऊन आलं होतं आणि माझं बाळ खरंच खूप हेल्दी होतं. तो 4 किलोचा होता झाला तेव्हा. म्हणजे मी खूप खुश होती की म्हणजे माझी इच्छा होती की माझं बाळ एकदम छान हेल्दी असावं आणि ते खरंच खूप हेल्दी होतं. त्याचं वजन मी शेवटच्या 2 महिन्यामध्ये कसं वाढवलंय ना ते मला माहिती आहे. कारण पहिलं माझ्या बाळाचं वजन खूप कमी होतं. अक्षरशः डॉक्टर मला बोलली होती की सायली बाळाचं वजन खूप कमी आहे. मग शेवटच्या महिन्यामध्ये ना मी त्याचं वजन व्यवस्थित वाढवलं होतं. तर इथे भांडी आता होत आली आहेत, म्हणजे बोलता कधी भांडी झाली बघा. तर नाही पण एवढा नाही. हा तर व्हिडिओ आहे, पण रिअलमध्ये मला ही भांडी घासायला खूप वेळ झाला. कारण ही भांडी घासता ना मला याच्यातून 2-3 वेळेस तरी ठेवून ना बाबूला म्हणजे सांभाळायला जावं लागत होतं, कारण तो झोपला नाही आहे. आजी त्याची घेऊन आहे त्याला बाहेर. तर तोपर्यंत मी तिला सांगितलं, म्हटलं तोपर्यंत घे, तोपर्यंत मी इकडची भांडी घासून घेते असं. तर आता एक काम घेतलंय ना हातात, तर ते म्हटलं पूर्ण करावं. तर त्याच्यामुळे मग ना आता ही भांडी इथे घासून झाली आहेत. आता पटपट धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग वाळत ठेवते. तर आता कसं झालंय, सकाळी म्हटलं जरा लवकरच स्टार्ट करेन काम करायला, पण नेहमीप्रमाणे उशीर झालं. कारण बाबूची आंघोळ असते, त्याची मॉलिश, त्याचं औषध पाणी, दूध, त्याच्यानंतर त्याला झोपवणं. तर त्यातल्या त्यात तो झोपला तर ठीक, जर नाही झोपला ना तर मग त्याच्याबरोबर खेळत राहणं, त्याच्याबरोबर बोलत राहणं, तर त्याच्यातच वेळ निघून जातो. त्याच्यामुळे ना सकाळी भांडी घासायची होती, तर दुपार झाली तरी ती भांडी घासायला भेटत नव्हती. तर फायनली भांडी घासून झाली आहेत. आणि जसं मी म्हटलं की सकाळी घासली असती ना तर सकाळी हॉलमध्ये छान ऊन येतं. मग मी विचार केला होता की त्या उन्हामध्ये ठेवेन, मग ती व्यवस्थित सुकून येतील. कारण धान्य ठेवायची भांडी कशी एकदम स्वच्छ सुकलेली चांगली असतील ना, मग धान्य महिनाभर चांगलं टिकतं. जर थोडी तरी ओल असेल ना मग धान्य खराब होतं असं. तर ही भांडी मला धुवून सुकत घालेपर्यंत दुपारचे 2 वाजले होते. मग त्याच्यामुळे मग संध्याकाळ होईपर्यंत म्हटलं ती चांगली वाळून देत, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये सगळं धान्य भरूया. तर अशा प्रकारे छान अशा बरण्या घासून वगैरे घेतल्या होत्या आईने, जे वाट्यांमध्ये काढून ठेवलं होतं ना
वस्तू त्या सगळ्या घेऊन आली आणि हा इथे पसारा सगळा पडलेला आहे. आता म्हणजे सामान भरण्यापेक्षा ना ते लावणं कठीण वाटतं, कारण कुठे काय लावायचं ना ते काहीच सुचत नाही असं. तर मग पहिलं म्हटलं ज्या बाथरूममध्ये ठेवायच्या गोष्टी आहेत ना, म्हणजे साबण, लिक्विड्स किंवा इतर काही गोष्टी आहेत ना, ब्रश वगैरे, त्या आधी एका साईडला करूया. तर ह्या महिन्यामध्ये ना मी हे जिफीचं भरलं आहे, म्हणजे भांडी घासायचं लिक्विड. नेहमी मी विम भरते, पण यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करून भरूया. कॉस्ट सेम आहे दोघांचीही, पण ते बाहुबलीची ॲडव्हर्टाईज बघितली होती जिफीची, तर तेव्हापासून ते डोक्यातच बसलं होतं. तर म्हटलं यावेळेस ते भरून बघूया. तर पहिलं तर एका साईडला सगळे बाथरूममध्ये ठेवायच्या गोष्टी करून घेतल्या. त्याच्यानंतर मग एका साईडला सर्व मसाले करून घेतले. आता ना कसं होतं, मसाल्यांना पण ना छोटे 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 डबे ठेवले ना तरी कसं होतं की मग नंतर त्यांच्यामध्ये हवा वगैरे शिरून ते खराबच होतात. त्याच्यामुळे मसाले काय मी कुठचे ओतून ठेवत नाही, ते पॅकेटमध्येच ठेवते. फक्त जे अख्खे मसाले आहेत ना ते फक्त छोट्या छोट्या डब्यांमध्ये ओतून ठेवते असं. तर इथे ना ह्या लोणच्याच्या पण बरण्या ना एकावर एक फ्री आहेत, रामबंधूच्या, त्यांची ऑफर होती. तर आमच्या इथे कसं होतं, मला आंब्याचं आवडतं, ह्यांना लिंबूचं आवडतं, मग ते दोन्ही भरले. आणि इथे आजीचं नातवाला खेळवणं चालू आहे, तोपर्यंत म्हटलं मी पटपट सामान भरून घेते. तर एकदा जर बाबूला म्हणजे हे झालं, म्हणजे त्याला दूध हवं असेल तर तो अजिबात राहणार नाही, मला माहिती आहे. तर म्हटलं आई त्याला खेळवते, तोपर्यंत सामान भरून घेते. तर आता इथे ना आम्ही नेहमी रेड लेबलच भरते, मला रेड लेबलच आवडते. तर ह्यावेळेस यांनी ना ही ताजमहल म्हणून एक चहा पावडर येते ती भरली आहे. तर ही रेड लेबलपेक्षा थोडी कॉस्टली आहे. रेड लेबल वाटतं 160ला काहीतरी येते, पाव किलो काय अर्धा किलो काहीतरी आहे 160ला, हो पाव किलो. त्याच्यानंतर मग ना ही ह्यांनी ताजमहल भरली होती. तर ही 200वाली आहे खरं तर ही बघूया आता यावेळेस, म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया. तर त्याच्यानंतर चहा पावडर भरून झाल्यानंतर कडधान्य सगळं एका साईडला केलं. आता कसं होतं की थोडं कडधान्य एक्स्ट्रा येतं, म्हणजे काय आहे काय नाही हे लक्षात नसेल ना तर कधी कधी एक्स्ट्रा कडधान्य येतं. तर पहिलं जुनं वापरून घेते. त्याच्यामुळे काय होतं, जे नवीन पॅकेट आणले आहेत ना ते आधी पहिलं डब्यामध्ये भरून ठेवले, जेणेकरून पहिलं जुनं वापरून घेईन आणि त्याच्यानंतर मग हे नवीन वापरता येईल असं. तर पहिलं सगळं कडधान्य भरून घेतलं. आता कसं होतं, कडधान्य पाव किलो बस होतं एका महिन्याला, म्हणजे हे असेल पावटे असतील किंवा चवळी असेल, काळे वाटाणे असतील तर पाव किलो बस होतं. तर हे छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ना पाव किलो बसून जातं. पण जर अर्धा किलोचं कडधान्य असेल ना, म्हणजे जसं की आम्हाला अर्धा किलोमध्ये हिरवे वाटाणे किंवा सफेद वाटाणे हे अर्धा किलो लागतातच, तर त्यांच्यासाठी ना मग मी मोठे डबे केलेत असं. तर जर पाव किलो असेल ना तर ते ह्या डब्यांमध्ये बसून जातं, त्याच्यात पण थोडं थोडं उरतं. मग त्यांना ना मस्तपैकी रब्बर लावून एका डब्यामध्ये ठेवलं ना, मग काही म्हणजे त्यांच्यामध्ये काही टोके वगैरे पडायची काहीच हे होत नाही. मग ते नंतर थोड्या दिवसांनी बरण्या रिकाम्या झाल्या ना की फक्त त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं असं. तर इथे माझे सगळा पसारा पडलाय आणि इथे आजी आणि नातवाचं काय बोलणं चालू आहे. आजी त्याला काय काय सांगते आणि नातू नुसता पाय मारतोय इकडून तिकडे. बाळ आहे ना म्हणून घरात आनंद आहे. खरंच आई होणं ना हे भाग्याचं आहे. थोडं मुश्किल असतं पण खरंच आई होणं हे ना खूप भाग्याचं आहे. खूप छान एक्सपिरियन्स असतो आई होण्याचा. तर सगळं झालंय लावून, त्याच्यानंतर मग मी कपाटावर लावायला आली आहे सर्व बरण्या. तर खूप कन्फ्यूज झाले कुठे काय ठेवायचं, कारण कसं दिसताना असं थोडं छान दिसेल तर करताना काम पण घरात मस्त वाटतं असं. तर इथे सर्व माझ्या बरण्या लावून झालेल्या आहेत आणि हा कपाटाचा हा फायनल लुक आहे. जे जास्त सामान होतं ना ते मोठ्या बरण्यांमध्ये भरलं, जे थोडं थोडं सामान होतं ना ते छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरलं होतं. हे खडे मसाले वगैरे ना ह्या छोट्या बरण्यांमध्ये भरले होते. तर व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.